शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकल आंबेडकरी चळवळीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत इतर झेंडे व इतर घोषणा दिल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। या वर्षीच्या मिरवणुकीत फक्त निळ्या झेंड्यांचा वापर करावा अशी सूचना माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केली। शहरातील दादासाहेब रुपवते विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रभाग क्रमांक 11 मधील पाणी प्रश्न सुरळीत न झाल्यास मनपामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांनी दिला आहे। प्रभाग 11 मधील झेंडेगेट, हातमपुरा, धरती चौक, सध्या कॉलनी, नवजीवन कॉलनी आदी ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुऱ्या स्वरूपात होत आहे। सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। त्यातच वीज पुरवठा अचानक खंडित केला जात असल्याने ऐन पाणी येण्याच्या वेळी लाईट नसल्याने नागरिकांना इमारतीवरील टाक्या भरण्यास अडचण होते। अपार्टमेंट मधील नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे। ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज वितरण कंपनीच्या वतीने वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो, तरी या भागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाले परिसरातील नागरिकांसह महापालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। सन 1980 साली भाजपची स्थापना झाली, त्यावेळी केवळ 2च खासदार असलेला भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला आहे। पक्षासाठी झटणाऱ्या अनेक पिढ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। निस्वार्थ व सचोटीने केलेल्या या कामाची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे। त्यामुळे पुढील काळात पक्षाचे ध्येय धोरणे निष्ठेचा वारसा पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी केलं आहे। महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते। त्या अनुषंगाने शहरातील व्यापाऱ्यांच्याच वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या। दुकानामध्ये कॅरीबॅग आढळून आल्या संबंधिताला 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। असे असले तरी शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे, त्यामुळे पर्यावरणासह आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे। अहमदनगर कॉलेज येथील विद्युत महावितरण कार्यालयाच्या शेजारी असलेल्या हाजी हसन शाह कादरी कब्रस्तान येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात। या ठिकाणी रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आली होती, परंतु हे काम बंद पडले, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी साचले आहे। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी केली आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते समवेत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।